आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। भिवंडीच्या काल्हेर भागात 25 वर्षीय राधा मिश्रा हिने प्रियकर अनुभव पांडेच्या मदतीने पती बलराम मिश्राची हत्या केली। पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी हा मृतदेह ठाणे खाडीत फेकला, परंतु या मृतदेहाचा अद्यापही शोध लागलेला नाहीये। नारपोली पोलिसांनी गोरखपूर येथे पळून गेलेल्या अनुभवला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। भिवंडीच्या काल्हेर भागात अनैतिक संबंधातून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 25 वर्षीय राधा मिश्रा हिने तिचा प्रियकर अनुभव पांडेच्या मदतीने पती बलराम मिश्राची हत्या केली। हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी मृतदेह ठाणे खाडीत फेकला, परंतु मृतदेहाचा शोध अद्यापही लागलेला नाही। बलराम मिश्रा आणि राधा काल्हेरच्या दुर्गेश पार्कमध्ये राहत होते, तर अनुभव त्याच इमारतीत समोरच्या फ्लॅटमध्ये राहत होता। 7 ऑगस्टला बलरामच्या भावाला व्हॉट्सअपवर एक संशयास्पद मेसेज आला, ज्यामध्ये 3-4 दिवसांसाठी पुण्याला जात असल्याचं सांगितलेलं होतं। त्यानंतर बलराम आणि राधाचे फोन बंद आढळले, त्यामुळे बलराम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली। नारपोली पोलिसांनी तपासात सीसीटीव्ही फुटेज पाहिला, अनुभव सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलताना दिसला। पुढे तपासात ते गोरखपूरला पळून गेल्याचे उघड झाले। पोलिसांनी गोरखपूर येथे जाऊन अनुभवला ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।